नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी पहिल्यांदाच ही आमटी बनवणार होते आणि ही बाजार आमटी मी कधीच खाल्लेली नव्हती। म्हटलं चला तुमच्यासोबत पण ती शेअर करूया। तर ही बाजार आमटीचा व्हिडिओ ना सारखाच दिसत होता आणि म्हटलं ना सारखाच एखादा व्हिडिओ यूट्यूबला कुठे दिसला ना की आपल्याला पण ना ते बनवूशी वाटतं किंवा खाऊशी वाटतं। तर यूट्यूबलाच एक चॅनल आहे, तर त्यांच्या व्हिडिओमध्ये ना नेहमी ही बाजार आमटी मी पाहिलेली आहे किंवा ऐकलेली आहे आणि ना ती पाहिल्यामुळे ना ती माझ्या डोक्यातच होती की ही नक्की कशी लागत असेल, काय लागत असेल। आणि जेव्हा किराणा सामान आणायला गेलो ना महिन्याचा, त्यावेळेस ना तिथं मला हे पॅकेट दिसलं। म्हटलं चला हे पॅकेट आपण घरी घेऊन जाऊया, एक ट्राय करून तर पाहूया की कशी लागते बाजार आमटी। कारण त्या ताईच्या व्हिडिओमध्ये ना त्यांच्या इकडं बनवतात, त्यामुळे ना त्या आठवड्यातून एकदा किंवा ना असं व्हिडिओमध्ये त्यांच्या असतंच। म्हणून म्हटलं चला आपण पण ट्राय करूया कशी लागते ही आमटी। तर आमच्या इकडं आण्याची आमटी किंवा खोबऱ्याची आमटी ह्या तर खाल्ल्या जातात, पण ही बाजार आमटी काय प्रकार आहे ना हे मला माहीतच नव्हतं। आणि ह्या आमटीच्या पॅकेटवरती ना एक सांबर मसाला पण फ्री आला होता, तर हे पॅकेट ना मला 90 रुपयाला पडलं होतं। तर यामध्ये ना काहीच टाकायचं नसतं, ह्यामध्ये फक्त जो काही मसाला येतो ना पॅकेटमध्ये तोच फक्त टाकायचा असतो। तर मग मी म्हटलं चला आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवूया। आणि ना आज माझ्याकडे वेळ पण होता शूट करायला, त्यामुळं मग मी म्हटलं आज संध्याकाळीच बनवूया, कारण की वरचे पप्पा ना आज लेट येणार होते ऑफिसचं काम जास्त असल्यामुळं। तर मग मी इथं बनवायला घेतली आणि बनवायला खरंच खूप सोपी आहे। फक्त तेल टाकायचं आणि तो मसाला त्यामध्ये टाकायचा, तर याचा वास तर खूप छान येत होता। आणि मी या कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यानंतर तो मसाला टाकून ना मिक्स करून घेतला आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं। आणि ही आमटी जी आहे ना ती ना खूप म्हणजे खूप अशी कलरला ना भारी दिसते आणि जसा पॅकेटवर कलर आहे ना अगदी सेम तसंच कलर ह्या आमटीला आला होता। आणि हे पाहून तर म्हटलं खूपच तिखट आणि झणझणीत असेल। तर मी इकडं आमटी शिजायला टाकली गॅसवरती आणि मी इकडं कुकर पण लावायला घेतला, कारण की तिखट काही जेवण नसलं की वरदसाठी ना हे असं बनवायला लागतं। तर ही डाळ जी आहे ती थोडीशीच घेतली मी 2 चमचे, कारण वरदसाठी बनवायची होती। कुकरमध्ये मी डाळ भात लावायला घेतला। तर ही जे बाजार आमटी आहे ना तर त्याच्या पॅकेटवरती त्याची रेसिपी पण दिलेली आहे। तर कधी काही जर भाजीला नसेल आणि घरात जर हे असं बाजार आमटीचं एखादं पॅकेट असेल ना तर खूप पटकनी असं ही होणारी भाजी आहे। तर त्यावरती दिलं होतं की या भाजीमध्ये काहीच टाकायचं नाही, जर टाकायचं असेल तर चवीनुसार मीठ किंवा तिखट टाकू शकतो, पण काहीच टाकायची गरज नाही आहे आणि 4-5 माणसांना ना सहज पुरते। तर माझी बाजार आमटी जी आहे ना ती तयार झाली होती। कढई खाली उतरून ठेवली, त्यानंतर एका गॅसवरती मी कुकर ठेवला आणि आता हेच मी पाणी घेते, कारण थोडंसं गरम केलेलं पाणी होतं ते। आणि ना ज्वारीचं पीठ खूप दिवसांचं झाले, त्यामुळं भाकरी ना तुटते। ज्वारीचं पीठ जास्त दिवसांचं झालं की म्हणून ना त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे भाकर चांगली येते। तर आता मी इथं भाकरी करायला घेतली, तर मला ना भाकरीचा किस्सा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। एकदा ना मी असं सहज इंस्टाग्राम पाहत असताना ना मला ना एक अशी स्टोरी दिसली, म्हणजेच काय म्हणतात त्याला, पोस्टर दिसला। त्यावरती लिहिलं होतं की भाकरीचे क्लासेस घेतले जाईल आणि ते पाहून ना मला खरंच खूप हसायला आली की भाकरीचे क्लासेस कशाला करायला लागतात, भाकर करणं तर खूप सोपं आहे। पहिल्यांदा तर मला ते पाहून हसायला आलं की भाकरीचे पण क्लास घेतले जातात, पण नंतरून मी थोडासा विचार केला आणि मग मी असा विचार केला की अरे खरंच ज्यांच्या इकडे भाकरच बनवली जात नाही त्या लोकांना खरंच भाकर येतच नसेल ना बनवता। ज्यांच्याकडे भात चपाती हेच खाल्लं जातं किंवा दुसरे पदार्थ खाल्ले जातात त्यांना भाकर माहीतच नसेल, म्हणून त्यांना भाकर येत नसेल बनवता। तर मग मला ना नंतरून असं वाटलं की बरोबर आहे, ज्यांच्याकडे भाकर बनवली जात नाही ना त्यांना खरंच भाकरी बनवता येत नसेल। पण आता आमच्या इकडं किंवा बऱ्याचशा महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी भाकरी खाल्ली जाते, तर आमच्या इकडं ना भाकरी एक टाईम लागते म्हणजे लागतेच। त्यामुळे ना मग मी इथं भाकरीच बनवली होती माझ्यासाठी। आणि तर आमच्या इकडं ज्वारी बाजरी अशा दोन्ही प्रकारच्या भाकरी खाल्ल्या जातात, पण आम्ही ज्वारी खातो कारण आमच्या शेतामध्ये ज्वारी पिकते त्यामुळं। तर बाजरीची पण भाकरी खातो, माझ्या माहेरी बाजरीच्याच भाकरी असतात, पण सासरी असतात ना त्या ज्वारीच्याच भाकरी असतात। तर मला ना भाकरी खूप लहानपणापासून बनवता येतात, म्हणजे मोठ्या पण बनवता येतात छोट्या पण बनवता येतात आणि भाकरी पण छान फुगतात। आता ज्वारीचं पीठ जर जास्त दिवसाचं झालं ना त्याला खूप चिरा पडतात आणि मग भाकर फुगायला ना थोडासा हे होतो, म्हणजे नाही का फुगत नाही व्यवस्थित, कारण की त्याला चिरा पडतात। आणि तुमच्यापैकी पण असं कुणी असेल ना की ज्यांना भाकरी जमत नाही किंवा भाकरी करता येत नाही, त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा। भाकर करायची ना खूप सोपी आहे, फक्त पीठ ना जास्त वेळ ना मळू घ्यायचं, म्हणजे भाकर ना आपली छान अशी होते। आणि पीठ थोडंसं ना घट्ट पण नाही ठेवायचं, जास्त पातळ पण नाही, असं मीडियम मळायचं। काही गोष्टींना आपण हळूहळू शिकतो, म्हणजे पाहून शिकतो आणि भाकर ही तशीच आहे की हळूहळू आपण शिकतो। तर सुरुवातीला ना छोटीशीच भाकरी बनवून पाहायची, त्यानंतर मग ना मोठी बनवायची, पण भाकरी बनवायला खरंच खूप सोपी आहे। तर
भाकरींना नक्की ट्राय करून पहा, बनवून पहा. तर ते म्हणतात ना की सगळ्याच गोष्टी आपण आईच्या पोटातून शिकून येत नाही. आपण ना हळूहळू त्या गोष्टी पाहून पाहून शिकतो, किंवा मग आपल्याला जर कोणी सांगितलं ना तर मग आपण त्या गोष्टी शिकतो. आणि स्वयंपाक हे अशी गोष्ट आहे की जी ना पाहून आणि करून ना खूप पटकनी जमते. तर मलाही सुरुवातीला जमत नव्हतं, पण नंतरून त्याची प्रॅक्टिस झाली ना की छान स्वयंपाक येतो बनवता. तर माझ्यासारखी ही सवय ना बऱ्याच बायकांना असेल. ते म्हणजे कुकर होतपर्यंत किंवा भाकरी वगैरे भाजतपर्यंत ना किचन वाटा जो आहे ना तो साफ करून घ्यायचा. तर ही सवय मला ना आमच्या आईंपासून लागली, म्हणजे माझ्या सासूबाईंपासून लागली. त्यांच्यापासूनच हे शिकले मी, कारण मी त्यांना पाहिलं की त्या भाकरी आणि हे होतपर्यंत ना बाकीची भांडे घासतात किंवा मग किचन वगैरे साफ करतात. त्यामुळे ही सवय ना बऱ्याच जणांना असते आणि मलाही ती लागलेली आहे. आणि मग आपल्याला ना स्वयंपाक करताना पण स्वच्छ वाटतं आजूबाजूला. तर मी ना तव्यावरतीच भाकर भाजते. जास्त भाकरी असल्या की मी गॅसवर भाजते, पण मी ना बऱ्याच व्हिडिओमध्ये असं पाहिलेलं आहे की डायरेक्ट गॅसवर भाकर भाजणं हे विषारी असू शकतं. तर आम्हाला 2-3च भाकरी लागतात, म्हणून मी ना त्या भाकरी तव्यावरतीच भाजून घेते. पण जेव्हा गावाला जास्त भाकरी बनवायच्या असतात किंवा कोणता सण किंवा कशाला कार्यक्रमाला, तेव्हा मात्र मग ना मी गॅसवरतीच भाजते, किंवा मग चूल जर असेल तर मग चुलीवरती. तर इथं ना माझी भाकरी आज काही जास्त फुगली नाही, कारण की ना पीठ खूप दिवसाचं झाले, त्याला खूप चिरा पडलेल्या होत्या. गरम पाणी वापरलं होतं तरी पण आज काही ती टम्म फुगली नाही. पण ना माझ्या भाकरी बऱ्यापैकी टम्म अशा फुगतात. तर इथं मी भाकरी तयार करून घेतलेली आहे आणि छान अशी माझी ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे. तर कुकर पण तयार झालेला आहे. आता वरचसाठी मी ना डाळ भात बनवला होता, कारण की मी आमटी बनवली होती त्यामुळं. तर इथं वरचं ताट तयार केलं आणि माझं पण केलं. आणि त्याचे पप्पा आज जेवायला येणार नव्हते, म्हणून वरद आणि मी आम्ही दोघंच जेवणार होतो. तर आता चला सांगते मी तुम्हाला ह्या आमटीचा रिव्ह्यू. तुम्ही जर जास्त तिखट खाणारे असेल तर तुमच्यासाठी ही आमटी खूप छान आहे. पण तुम्ही जर कमी तिखट खाणारे असेल ना तर नाकातून पाणी आणि कानातून धूर हा निघणार निघणारच. खूप तिखट लागते आणि त्याला तरी तर एवढी येते ना की मी ना वरचं तेल नंतरून ना काढून घेतलं होतं पळीने, आणि खूप तरी येते त्याला आणि खूप मसालेदार आहे. जर तुम्हाला ना तिखट खायची सवय असेल तर खूप छान आहे, खूप पटकनी बनते आणि टेस्ट पण खूप छान आहे. याची टेस्ट जी आहे ना ती आपण आमटी बनवतो ना, सार बनवतो ना तशी असते. कटाची आमटी बनवतो तशीच टेस्ट लागली मला. पण लवकर छान बनते आणि टेस्ट पण आहे या आमटीला. फक्त एवढंच की यामध्ये ना तेल आणि तरी खूप म्हणजे खूप येते. मी हे इथं ना वाटीभर तरी याची ना अशीच काढली, तरीसुद्धा मी तेल ना कमी टाकलं होतं. पण तुम्ही आमटी ना नक्की ट्राय करा, तुम्हाला जर कुठं पॅकेट भेटलं तर, किंवा तुम्हाला याची रेसिपी घरगुती येत असेल तर तयार करा. आणि खूप छान आहे ही आमटीची रेसिपी. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.